त्या प्रत्येकाचे आहे नाव माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत आली. जय जयकार झाला पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा या महामानवांचा प्रश्न येतो अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेव. पूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला आनंदांड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक अविस्मरणीय ठरला पाहिजे. पोरानं राष्ट्रामध्ये एक गैरसमज आहे. हे सगळ्या आईंचा सगळ्या बापांचा एक गैरसमज आहे. आमच्या लेकराला शाळेमध्ये पाठवलं की आमचं लेकरू डॉक्टर होतं, इंजिनियर होतं, वकील होतं. हे पण हात जोडून सांगतो माझ्या पोरानं, हे या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर इंजिनियर आणि बाबाची चूक काही म्हणत सांग. 2 वेळ 3 वेळ स्वतः उपाशी राहते तर सला घरी आल्या हे आरती जेवली का दादे जेवला का मग जेवते की ग सांगा पोरी सांगा बाबाची चूक आहे. पाया पडा चला बाबाच्या पाया पडा. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माझं वय 1 वर्षाचा होता. बाबाचं वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या बापानं जगायचं कसं ऐकलं बोला आहे. ज्याला माफ कळाला आहे, ज्याला माफ कळाला त्यानं मृत्यूच्या तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात. तिनं तिच्या बापाला सोडून दिलं एका क्षणात. तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. तिच्या डोळ्यासमोर तिच्या बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागले. नीट ऐकायचं पोरानं काय म्हणतोय. बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. लग्नाचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बा. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावर शेणाने चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या आड झाली की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी ही सावित्री आई म्हणजे तू. शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस बा पोरी तू. हे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस बा पोरी. शील सत्यप्रिया शस्त्रप्रिया स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मन धैर्य निर्भयता. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रूपणाचा पडला असाल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आम्ही थंकू लागलो. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्या लेकीनो या अंबाबाईच्या या जगदंबेच्या या पद स्पर्शाने पावन झालेली माझी आई जगदंबा त्या माते
पाठीमध्ये पोरीना तुम्ही तुमची ओळख विसरला तुम्ही तुमची ओळख विसरला म्हणून आज मी तुझ्या समोर आलोय पोरी बघ तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ तू तुझी ओळख विसरलीस बघ आई बापानं दिलेली तुला ओळख तू विसरलीस बघ या महामानवाने दिलेली तुला ओळख तू विसरलीस बघ म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला आता राष्ट्रातील पोरं मला म्हणतात सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता लक्षात घे पोरा उद्याचा महासत्ता म्हणजे तू आहेस पोरा या राष्ट्राची ताकद म्हणजे तू आहेस पण जो 3 वर्षाच्या लेकीवर हात घालतो माझ्या लेकीच्या शरीराचा तुकडा तुकडा करतो एखादा नराधाम माझ्या 13-14 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो तो हरामखोर आहे तो कुत्रा आहे आणि म्हणून पोरीनं तुम्हाला सांगतो असा एखादा हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला बघ पोरी तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला सांगू लागला कारण तू तुझी एकदाच हे लेकरू या उदरातून या दोन्ही तळ हातावरती येईल आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहिल साहेब 9 महिने 9 दिवस आले तू मला तुझ्या कामाला फसवून गेला हातामध्ये पिशवी घेऊन चालत होते बघ पिशवीमध्ये एक लुगडा होता जय श्रीराम जय 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 श्रीराम वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन पुत्र हनुमान के बोला विश्व शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर आणि दोन्ही हात उंच करा जय जयकार झाला पाहिजे चला पाठीमागून कुठला आवाज तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली अहो ऐकलं का अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो झालेलं नाही आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजा नावाचा सांबा अनेकांची व्याख्यान आयुष्याचा संघर्ष हे पुरी 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ पोरी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ हे पोरानो ऐका रे ज्या आईला म्हणताना तुला काय कळतं ज्या आईवरून मित्रांना शिव्या घालताना नालायकानो त्या आईच्या वेदना फक्त ऐका कोणतं गुगल तुला सांगणार नाही कोणतं युट्यूब तुला सांगणार नाही हे आज माझ्या छत्रपतींचा आदेश आहे बघ खऱ्या अर्थानं त्यांची जयंती आहे बघ हे पुरी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या तुझ्या वर्ग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत हे त्या बापानं जगायचं कसं तुमच्या पिशवीमध्ये कारण नालायकानो घरातला बाप तुम्हाला कळाला नाही घरातली आई तुम्हाला कळाली नाही पुरीनं मार्गांचे ढेक तुम्ही रचले पण आई बापाला पायाखाली घेऊ लागला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ छत्रपतींचा आदेश आहे आऊजी जाऊचा आदेश आहे बघ पुरी जेव्हा आपल्या लेकीच्या शरीराचे तुकडे होतात हे बापानं कसं जगायचं हे बाप जिवंतपणी मरतो म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ पुरी 100 पैकी 100 मार्क्स गणितात कसे पाडायचे तुला नाही सांगायला आलो माझ्या लेकरा आज तुला तुझा बाप परत यायला आलोय बघ इथं बसलेल्या प्रत्येक लेकराला मी सांगतो नालायकानो आपल्या बापानं आपल्यासाठी किडन्या विकल्या किडन्या साला पाठीचा कणा मोडला पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला त्याचं नाव बाप आहे साला त्याचं नाव बाप आहे आज हा बाप